पवारांच्या साखर कारखान्यामुळे धुकं तयार होऊन विमान अपघात झाला का असा सवाल भाजपकडनं करण्यात आलाय। भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर यांनी ही शंका व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांकडे चौकशीची मागणी करणारं पत्र त्यांनी दिलंय। यावर रोहित पवारांकडनं टीका करण्यात आली आहे। ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी धुकं होतं असं सगळ्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे। ते धुकं या कारखान्यामुळे तयार झालं असं आमचं म्हणणं, याची चौकशी झाली पाहिजे। हे धुकं कशामुळे तयार झालं तर ज्या वेळेस सकाळी कारखान्यातून निघणारा गरम धूर ज्यावेळेस थंड हवेच्या संपर्कामध्ये येतो त्यावेळेस स्मोक प्लस धूर असे लेअर तयार होते आणि त्याचा पायलटला अडथळा ठरू शकतो असं आम्ही टेक्निकली बाबी आपल्यासमोर स्पष्ट म्हणतोय। ज्या लोकांना मेंदू नसतो, ज्या फक्त बातम्या होण्यासाठी त्या ठिकाणी बोलतात आणि हा अहिल्यानगर जिल्ह्यातला आहे आणि सातारा जिल्ह्यामधला आहे। तुझ्या खोल्यामध्ये मी काय जाणार नाही। एवढं गलिच्छ लेवलचं राजकारण जर भाजपच्या मोठ्या नेत्यांकडनं त्या ठिकाणी केलं जात असेल आणि स्वतः काय बोलता येत नाही म्हणून चिरकुट लोकांकडनं त्या ठिकाणी जर वक्तव्य करत असतील आणि हे सगळे बीजेपीचेच लोक आहेत। अजितदादांचा मृत्यू घातकी अपघात त्याच्यावर रोज नवीन दावे प्रतिदावे केले जात आहेत। तुम्हाला अजितदादाचा मृत्यूचं कारण शोधायचं आहे ना, तुम्ही सर्वांनी त्या असलेल्या यंत्रणेला आपण सहकार्य केलं पाहिजे। असे आरोप प्रत्यारोप करून मग कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान पडलं किंवा आणखीन कशामुळे पडलं याचा सगळा अभ्यासपूर्ण जो अहवाल येणार आहे त्याच्यानंतर याच्यावर भाष्य केलं तर मला वाटतं हे बरं